हरे राम 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 हरि हरे, हरे हरे कृष्ण 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 हरि हरे, हरे राम 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 हरि हरे, हरे कृष्ण 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 हरि हरे, हरे राम 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 हरि हरे, हरे हरे कृष्ण 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 हरि हरे, राधे राधे प्रभु रामचंद्र की जय। रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जन सखा आराधने सर्वं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पूर्णवैराग्य जाते वसिष्ठा पुरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा। मला वाटते पावसाने करी रामदासा रघुवीर समर्थन प्रभु रामचंद्र महाराज की जय। जय चैतन्य गोंधळेकर महाराज की जय। श्रीरामाच्या चरणी, श्री समर्थांच्या चरणी आणि महाराजांच्या चरणी आणि आपणा श्रोत्या सगळ्यांना वंदन करून आपण या पुढचा समास निरूपणासाठी वर्णासाठी घेत आहोत विरक्त लक्षण असं समासाचं नाव आहे। तत्पूर्वी आपण समर्थांना गीतातून वंदन करूया आणि पुढील विवरणास सुरुवात करूया। राम दर्शनाची मनमनी आता जय
आपण आज विरक्त लक्षण म्हणणार आहोत. विरक्त म्हणजे काय? जो सगळ्या बाबतीत अनासक्त आहे. कोणत्या कोणत्या बाबतीत? जो अंतःकरणाला दृश्य वस्तूपासून आणि वासनांपासून मोकळे करतो ना, त्याला विरक्त असे म्हणतात. आपलं अंतःकरण हे वासनांपासून दृश्यवस्तूंपासून तो अतिशय मोकळं ठेवत असतो आणि प्रपंचामध्ये तो माझेपणाने चिकटत नाही. त्याला आपण आणि दृश्यवस्तूंबद्दल सुद्धा तो अतिशय उदासीन असा असतो. तो विरक्त असं म्हणतात. विरक्त म्हणजे सर्व बाबतीत अनासक्त असलेला पुरुष असं आपल्याला म्हणता येईल. कमलपत्राप्रमाणे त्याचं वर्तन असतं. कमळाचं पाण्यात असेपर्यंत पाण्यात असतं, पण पाण्याच्या बाहेर काढल्यावर त्याच्यावर पाणी ठरतं का? ठरत नाही. म्हणजे तो पाण्यापासून तो पाण्यामध्ये कमलपत्र हे अलिप्त असतं. तद्वतच हा विरक्त जो असतो ना, त्याचं समाजाचा घटक म्हणून तो नेतेपद स्वीकारतो तो. पण वेळ पडली तर सगळे पाठ सोडून तो बाहेर पडू शकतो. म्हणजे तो कमलपत्राप्रमाणे अलिप्त असतो. विरक्त म्हणजे या दृश्यजगताबद्दल. दृश्यजगत आपल्याला माहिती आहे. दृश्यजगत म्हणजे आपण त्या दृश्यजगतात आपण म्हणायचं ना, त्या आपल्या देहासकळ दृश्य सर्व दृश्याची किंमत त्याच्या दृष्टीने आत्मज्ञानाच्या पेक्षा कमी वाटते त्यांना. किंवा तो दृश्यवस्तूबद्दल अतिशय उदासीन असतो. प्रपंचात माझेपणाने तो चिकटत नाही, अलिप्त राहतो. कधीही कधीही कुठल्याही बाबतीत तो मनाने कोणालाही गुंतत नाही. याला आपण विरक्त असं म्हणतो. विरक्त सर्वसाधारण आपल्याला असं वाटतं की विरक्त म्हणजे काय? सर्वसाधारण माणसाची समजूत आहे की विरक्त म्हणजे समाजापासून हटून वागणारा, समाजापासून अलिप्त राहणारा किंवा समाजाशी सगळ्या बाबतीत समाजाच्या कोणत्याही कार्यात वागणारा म्हणजे उदासीन असा म्हणजे विरक्त अशी सर्वसामान्यांची समजूत असते. पण समर्थ म्हणतात विरक्त म्हणजे असा नाही. विरक्त जो असतो ना, तो स्वतः ब्रह्मज्ञानी असतो. त्याला ब्रह्माचं ज्ञान दिलेलं असतं. ब्रह्मज्ञानी असतो. नंतर तो विलक्षण शांत असतो. शांती हा त्याचा स्थायी भाव असतो आणि निष्काम असतो, चतुर असतो, विवेकी असतो, लोकसंग्रह करता असतो. अशा याला असं आपल्याला आसक्तीविरहित असा पुरुष असतो ना, त्याला विरक्त असं म्हटलं जातं. अशा पुरुषाची लक्षणं, अशा पुरुषाच्या अंगी कोणते असतात विरक्ताच्या अंगी, हे समर्थांनी या समासातून आपल्याला सांगितलेले आहे. आपण अगदी सुरुवातीला बघितलेलं आपल्याला आठवत असेल की अविद्या आणि सद्विद्या ही दोन्ही मायेचीच म्हणजे शारदेची रूपं आहे. म्हणजे हे आपण पाहिलेले आहे. म्हणजे अविद्या म्हणजे काय? मी देहच आहे ही भावना त्याच्यामध्ये निर्माण होते. आणि मी सद्विद्या म्हणजे काय? मी म्हणजे आत्मा ही भावना ही या सद्विद्येमध्ये निर्माण होत असते. की मी देहच आहे अशी भावना निर्माण करून ही अविद्या आहे ना, ते आपल्याला या दृश्यजगत ते स्थूल आहे. ते स्थूल असतं. स्थूल आहे, नंतर दृश्य आहे, इंद्रिय प्रिय आणि अशाश्वत विश्वाच्या प्रसारामध्ये ही अविद्या ही आपल्याला गुंतवून ठेवत असते सामान्य माणसाला. तर सद्विद्या काय करते की या दृश्य सूक्ष्म अतिंद्रिय अशा शाश्वत सच्चिदानंदाचा साक्षात्कार मी आत्माच आहे अशी भावना निर्माण करून तो सच्चिदानंद स्वरूपाचा साक्षात्कारद्वारे ही सद्विद्येमुळे आपल्याला कायम होत असतो. तर थोडक्यात आपण लक्षात घ्यायला लागते अविद्या म्हणजे प्रपंच आणि सद्विद्या म्हणजेच परमात्मा. अर्थात सद्विद्या काय किंवा अविद्या काय ही दोन्ही परिवर्तनशील आहे. परिवर्तनशील म्हणजे बदलणारी असते. म्हणून तेथे विवेकाचं अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे. म्हणून तर भगवंताकडे ओढते, पण निश्चयपूर्वक निश्चय पक्का नसेल मी भगवंताची भक्ती करणार आहे किंवा मी आत्मस्वरूपावर आरूढ होणारे आज निश्चय पक्का नसेल ना, संपूर्ण अनासक्ती त्याला आलेली नसेल तर येणारे वैराग्य जे आहे ना ते सुद्धा डळमळीतच राहतं. म्हणून विरक्त लक्षणे ही समर्थांनी
समाविष्ट केलेली आहे. प्रखर वैराग्य कसं असावं याचं सुरेख क्षेत्र आपल्याला या समर्थांनी विरक्त लक्षणामध्ये सांगितलेली आहेत ना, त्यामधून आपल्याला होत असतं. काय होतं, प्रपंचाचा उदासीन असल्यावर आपण काय करतो, विरक्तीने नुसते आत्मदर्शन होत नसते. आपल्याला वाटतं विरक्ती आहे म्हणजे आत्मदर्शन होईल, असं नाही. त्यासाठी संत मुखाने आपल्याला श्रवण करायचं आहे, श्रवणाचं मनन करायचं आहे, मननाचं निधिध्यासन म्हणजे ते आपल्या कृतीत आचरणात आणण्याचे आहे. असं झालं, श्रवणाचे मनन ईश्वराचा ध्यास लागण्यास योग्यता लागते ना, निधिध्यास त्याला म्हणतात. ईश्वराचा ध्यास आपल्याला असा सहजासहजी लागत नाही. आपण भरपूर श्रवण केलं तर त्याचं भरपूर मनन केलं पाहिजे आणि मग ते कृतीत उतरलं पाहिजे. म्हणजे निधिध्यासन म्हणजे त्यानंतर आपल्याला ईश्वराचा ध्यास करतो. कधी पाहिजे ईश्वराचा आपण गाणी पण अशा अर्थाची आहेत आपल्या भक्तिगीतांमध्ये. त्यामुळे ध्यास लागतो. जी योग्यता लागते विरक्ती, त्याला करायचं. विरक्तीने ही योग्यता आपल्या अंगी येते. ईश्वराचा ध्यास लागण्याची योग्यता ही विरक्तीने आपल्या अंगामध्ये मानत असते. हे प्रत्येकाने आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि साधारण माणसाचे मन हे बहिर्मुख असतं. असं बहिर्मुख म्हणजे बाह्य विषयांकडे धावत असतं. ती बहिर्मुख वृत्ती आहे ना, ती अंतर्मुख वृत्ती झाली पाहिजे. म्हणजे बहिर्मुखतेची प्रवृत्ती आहे तशी अंतर्मुख वृत्ती पण असते. या दोन्हीचा विमोड कोण करतं, हा विराट पुरुष आहे, विरक्त पुरुष आहे. या दोन्हीचा विमोड तो आपला करत असतो. त्यामुळे त्याला हा अंगीकारा, त्याला ही विरक्ताची लक्षणं जी आहेत समजतानी ती त्याच्या अंगामध्ये अत्यंत उत्तम प्रकारे त्यांनी मांडलेली असतात. आपल्याला या समासाच्या दृष्टीने, ओव्यांच्या दृष्टीने बघायचं असं पहिल्यांदा आपण तसा थोडा विचार करू आणि मग ओवीच्या दृष्टीने नंतर आपण बघूया. तर 1 ते 6 याप्रमाणे आपल्याला काय सांगता येईल, या ओव्यांचं महत्त्व असं विरक्तीचं महत्त्व या पहिल्या 6 ओव्यातनं की सांगितलेलं आहे की विरक्ती तुमच्या अंगी बांधली तर तुम्हाला काय प्राप्ती होईल ते आपल्याला या 6 ओव्यातून सांगितले आहे. नंतरच्या 8 ओव्यातनं आपल्याला समर्थ विरक्त कसा असतो त्याचं वर्णन समर्थांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे. विरक्ती निरूपण म्हणजे समर्थांचा विरक्त कसा आहे हे समर्थांनी या ओव्यातनं आपल्याला सांगितलेलं आहे. नंतरचा ह्याच्यामध्ये हा विरक्त भक्तिमार्गाचा प्रसार करण्यासाठी काय करतो, कोणकोणते मार्ग अवलंबतो त्याचा उल्लेख या समासात पुढच्या ओव्यामधल्या समर्थांनी केलेला आहे. नंतर साधारण विरक्ताचा लोकसंग्रह, विरक्ता जो असतो तो लोकसंग्रह करता असतो, तो लोकसंग्रह कसा करतो, त्याचं तंत्र काय आहे हे त्यांनी समर्थांनी पुढील 1-2-4 ओव्यात सांगितले आहे. आणि विरक्त हा कसा असावा, तो बहुश्रुत असावा. त्याला ज्ञानाची देवता हवीच, पण त्याच्या ज्ञानाची लांबी आणि रुंदी हे सुद्धा तितकंच महत्त्वाचे आहे. म्हणजे त्याचं ज्ञान हे सर्व विषयांना स्पर्श करणारं असतं. एखादं कमळ कसं सगळ्यामधून विकसित होतं, तसं हा विरक्त जो आहे ना, सगळ्या गोष्टींचे कोणते अभ्यासाने करायचे हा उल्लेख समर्थांनी पुढील ओव्यांमध्ये आपल्याला केलेला मिळतो. नंतर त्यामुळे सर्वसाधारणपणे विरक्ताच्या वागण्यात कोणते धोरण सांभाळायचं आहे, विरक्त कसा असावा, धीरगंभीर असावा वगैरे जे धोरण आहे ते पुढील जगमित्र असावा, हे धोरण जे आहे ते त्यांनी पुढील काही 4-5 ओव्यात सांगितलेलं आहे. आणि शेवटी ते म्हणतात की ही उत्तम लक्षणं आहे ती विरक्त्यांनी अंगी पाडायची आहे. त्याचा उत्तम गुणांचा स्वीकार करायचा आणि अवगुणांचा त्याग करायचा आहे. आणि विवेकाने ज्या अडचणीमध्ये येतील त्यांच्यावर मात करायची आहे विवेकाने, असं समर्थांनी त्या विरक्त लक्षणाचा समासाचा हा ओव्यांच्या दृष्टीने हा असा आराखडा आपल्याला बघता येतो. आता आपण ओव्यांच्या मार्गाने ओव्यांच्या प्रमाणे आपण बघूया. म्हणजे काय करायचे, माणसाने प्रथमतः अंतःकरणापासून दृश्य वस्तू किंवा भावनांना मनात प्रयत्न करू. प्रयत्न हा सगळीकडेच लागतो, प्रपंचातही लागतो आणि परमात्मा तर लागतो. परमात्मा दिसायला आपण म्हणतो, पण तुम्ही सगळीकडे प्रयत्नांनीच आपल्याला तो साध्य करायचे आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, हा दृश्य वस्तूंबद्दल आणि भावनांना आपल्या
आपल्या अंतःकरणाला जागा द्यायची नाही आहे. भावभावना त्याच्यापासून आपण अलिप्त राहायचं. म्हणजे काय, मायेमध्ये किंवा ममता, माया ममता असा शब्द आहे, त्याच्यामध्ये आपण गुंतायचं नाही आहे, विरक्त गुंतत नाही. त्यामुळे आपल्याला मायामध्ये जी दृश्य दिसते ती माया वेगळी, आणि माया ममता ही कुटुंबाबद्दलची माया ममता जी असते ना, त्याच्यामध्ये आपण प्रपंचात गुंतून राहायचं नाही आहे. तर आणि असा प्रयत्न केला तरच माणसाला विरक्ती येते. पण त्यासाठी त्याच्यासाठी काय हवं, त्याचा निश्चय स्वतःचा हवा की मी प्रयत्नपूर्वक त्या भावनांना मनातनं हद्दपार करणार आहे. त्याच्यासाठी प्रयत्न हवा, त्याचा निश्चय हवा असं. आणि ते मग अभ्यासाने भगवंताविषयी आसक्ती त्याची त्याला ओढ वाटत नाही. भगवंताविषयीची आसक्ती नेहमी चांगली, विषयाची आसक्ती ही आपल्याला तळागाळातून म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्या दाखवते. पण भगवंताविषयी आसक्ती तेव्हा कोणाची, तेव्हा परमेश्वराची किंवा की मला भगवंत मिळाला हवा. आत्ता आपण गाण्यात बघितलं ना, ते त्याप्रमाणे आपल्याला रामदर्शनाची मनमनी आठवण ही आर्त आपल्याला आस आहे ना, की रामदर्शनाची आपण करायची आहे, की मग राम आपल्याला खचित दर्शन देणार आहे. हा तुम्ही विश्वास, दृढ विश्वास आपल्याला ठेवायचा आहे. तो भक्तिभाव आपल्या मनामध्ये जागृत करायचा आहे. अभ्यासानं त्याच्यामध्ये अंतःकरणात भगवंताविषयी प्रीती, प्रेम हे उत्पन्न होतो. भगवंताविषयी त्याला अनुराग म्हणजे प्रेम, प्रीती वाटायला लागते. आणि विरक्तीमुळे मग काय होतं, विरक्तीमुळे काय होतं, आपलं मन आहे ना ते अतिशय सूक्ष्म बनतं. आणि जेव्हा मन सूक्ष्म बनतं ना, त्यामुळे ना आपण स्वस्वरूपाचं चिंतन हे मन करू शकतो. तुमच्या मनामध्ये जर स्थूल विकार असतील, विषय वासना असतील, तर आपल्याला सूक्ष्म अशा परमात्म्याचं चिंतन हे कदापि होऊ शक्य नाही. त्यासाठी आपलं मन आहे तितकंच सूक्ष्म करायचं, तितकंच साधन आपल्याला सूक्ष्मतेने करायचं आहे. तो परमात्मा सूक्ष्म आहे, त्यामुळे त्याचं साधे व्यवस्थेसाठी साधन पण आपल्याला सूक्ष्मतेचंच करायचं, सूक्ष्मच करायला पाहिजे. आणि ते नामस्मरण हे सूक्ष्म साधन आहे असे सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलेले आहे. आणि ते आपल्याला अंतिम ध्येय म्हणजे परमात्मा प्राप्तीचं ते अंतिम ध्येय आहे. ते आपल्याला या विरक्तीमुळे आपल्याला गाठता येतं. ईश्वर दर्शन आपल्याला विरक्ती अंतराचा मनाचा निश्चय झाला, डळमळीत निश्चय खूप बघायचं म्हटलं, निश्चय पक्का पाहिजे की जर आपल्याला हे परमेश्वराचं अंतिम ध्येय म्हणजे आपल्याला आठवायचं आहे की दर्शन त्याचं ईश्वर सगळे कोणतेही माणूस तुम्ही घ्या, शेवट सगळ्यांचा अंतिम ध्येय काय आहे, ईश्वर दर्शन होणे. हे सगळ्या ह्याच्यामध्ये सगळे मार्ग तिथेच येऊन मिळतात. आपल्याला जो मार्ग सुरक्षित करायचा, कोणाला कर्ममार्ग आवडतो, कोणाला भक्तिमार्ग, कोणाला ज्ञानमार्ग, ध्यान मिळतो, कोणत्याही मार्गाने शेवटी साध्य काय करायचे, सगळ्यांना तेच साध्य करायचे. फक्त प्रत्येकाचे मार्ग वेगळे आहे. ते आपण आपला मार्ग निवडावा असं सुंदर वाक्य सुनील चिंचवकर त्यांचं आहे. आपण आपल्याला ठरवायचं की आपल्याला कोणत्या मार्गाने जायचं आहे, ते आपण ते ठरवायचे आणि आपलं ध्येय जे आहे ते आपण प्राप्त करून घ्यायचे आहे. म्हणजे दृश्य वस्तूंपासून आणि वासनांपासून जो अंतःकरणाला मोकळा होतो त्यांना विरक्त असं म्हणतं. आणि हे दृश्याचं प्रेम हे क्षीण होण्यासाठी काय, एका भगवंताकडे प्रेम बनवावे. दोन मार्ग आहेत. दृश्याचं प्रेम कमी होण्यासाठी एक तर आपलं प्रेम भगवंताकडे वळवायचं आहे, किंवा हे दृश्य जगत मोठं आहे हे मनाला पटवायचं आहे. हे दोन्ही मार्ग शेवटी आपल्याला दृश्याच्या कटकाऱ्यातून बाहेर काढणारेच आहे. त्यामुळे खोटे पण पटणे. आणि आता काय आहे, खोटे भगवंतावर प्रेम करणं हा मुक्ती मार्ग झाला, आणि दृश्याचे खोटे पण पटणे हा ज्ञानमार्ग झाला. म्हणजे ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग हे शेवटी दोन्ही आपल्याला म्हणजे आपल्याला विरक्तीच्या मार्गाकडेच नेणारे आहे. फक्त आपल्याला मार्ग वेगळा आहे, तो आपण अवलंबायचा आहे. आणि ही जी मनाची अवस्था असते, कोणती अवस्था, की दृश्याच्या कटाकडून बाहेर पडल्यावर माणसाचं मन कसं होतं, तर आपली मोकळं ढाकळं होतं. आणि ही जी अवस्था आहे ना, त्याला वैराग्य असं म्हणतात. वैराग्य हा शब्द समर्थांचा विवेक आणि वैराग्य या याच्यावर अत्यंत भर आहे. वैराग्यशील जीवन करतं, वैराग्याप्रती नाही ते भाग्य असं समर्थांनी म्हटले
म्हटलेलं आहे. तेव्हा वैराग्य का म्हणायचं? वैराग्य हा अत्यंत अल्पसंतुष्ट असतो. थोडक्या ह्याच्यात म्हणजे शंकराचार्यांनी सुद्धा म्हटले की कौपीन धारी, म्हणजे जो कौपीन धारी म्हणजे जो लंगोटी धारण करतो त्याचं इकडे तिकडे कुठे लक्ष नसतं, त्याला समाजात वावरतो पण समाजापासून अनेक करत म्हणजे पण जितकी आपल्याला कमी गरज तेवढा आपण संसारापासून विरक्त. म्हणजे तुम्ही गरजा आपण आधीच्या काळात भरपूर वाढवून ठेवलेल्या आहेत, त्यामुळे मी जाणं किती गरज आहे संपतच नसते. पण विरक्त जो असतो त्याला अतिशय त्याच्या गरजा हाताच्या बोटावर मोडल्या हव्या असतात. म्हणजे जेवढी गरज कमी तेवढाच या दृश्यामध्ये बोलत नाही, त्यामुळे तो विरक्त होऊ शकतो. समर्थ म्हणतात. आणि विरक्त पुरुष असतो तो लोककार्य लोकसंग्रह करता असतो. काय करतो? त्याला समर्थांनी महंत असा एक सुंदर शब्द बोललेला आहे. आपण परवाच्या काळात बघितलं की तो कसा असला पाहिजे याच्याही समर्थांनी आपल्याला पुढील ओव्याचं वर्णन केलेलं आहे. विरक्त कसा असावा तर समर्थ हे स्पष्टपणे सांगतात बरं का. विरक्ताने आपली इंद्रिय मन बोलणे अभ्यास करून थांबायची आहे, म्हणजे ताब्यात ठेवायचे. इंद्रियांवर स्वार द्यायचं नाही आहे. इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवली जसं कुठली कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय सगळी आहे त्याच्यावर इंद्रियांवर ताबा मिळवायचा आहे तो विरक्ताने मिळवायचा आहे. आणि त्याच्यामध्ये त्याला ताब्यात ठेवण्यासाठी त्याच्याचं उत्तर धैर्य लागतं. त्याला असा तसा ताबा मिळवता येत नाही सहजात ते. मग आपण बोलून बघूया तुम्ही नाही वाचायचं म्हटलं की मी नाही बघायचा, आपल्याला ताबा लागतो का? काय नारायण बाजले किती किंवा कुठला कार्यक्रम चालू आहे आपल्याला होतच नाही. म्हणजे इंद्रियांवर आपण ताबा ठेवणं ही सोपी गोष्ट नाही. पण विरक्त माणूस हा सहजतेने धैर्याने हे ताबा ठेवू शकतो. त्याने आपले साधन जो करत असतो विरक्त जरी त्याला सगळं ब्रह्मज्ञानी असला तरी साधन हे आपल्याला लोकांना परिपाठ घालून देण्यासाठी त्याने करायचंच आहे. कारण आपण जर साधन केलं नाही तर आपण जो आदर्श लोकांपुढे ठेवायचा आहे तो आदर्श कसा त्यांच्यापर्यंत पोहोचणार. म्हणून त्याने स्वतः करून करावे, स्वतः आपण करायचं आहे म्हणून लोकांना ते साधन करून द्यायचं आहे. नंतर कटाक्षाने साधन सांभाळायचं आहे. शांत पुरुष कसा असतो हे स्वतः शांतीचा अवलंब करून लोकांना दाखवून द्यायचे. असा विरक्त असतो तो स्वतः शांत राहतो आणि लोकांना शांतीचा मार्ग कसा अवलंबावा हे त्या दाखवत असतो. नंतर विरक्ताने स्वतःच्या उदाहरणाला आपल्याला आपण स्वतः करून करताना आपण स्वतः आचरायचं आहे आणि मग लोकांना शांती नाही तर शांत राहा असं म्हणायचं. आणि एखादा प्रसंग आपल्या मनात आपण शांत राहतो का मन आपलं शांत सूचित राहत नाही. तसं लोकांना सांगणं हा खूप सोपा उपाय आहे, पण आपण स्वतः आचरण हे फार स्वतःच्या बाबतीत जेव्हा मिळते तेव्हाही आपली शांती कायम घडवून द्यायची नाही विरक्ताने असं समर्थन सांगितलं. नंतर सत्कर्माचं प्रत्यक्ष आचरण उदाहरण सत्कर्म करायचं आहे पण स्वतः आपण ते करून दाखवायचे असा तो विरक्त लोकांना करून दाखवतो सत्कर्म. तर त्याप्रमाणे ते लोकांना करायलाही सांगतो की असं तुम्ही करा. नंतर त्यांचं वागणं हे सुद्धा नीतीला अत्यंत धरून असतात. नीतीने वागणं हे समर्थ म्हणजे परमार्थामध्ये नीतीला आणि धर्माला हे अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. नीतीला धरून वागणं आणि काही झालं तरी किती झालं तरी आपली क्षमाशील वृत्ती आहे ना ती त्यांनी कधीही सोडायची नाही आहे असं समर्थांनी स्पष्टपणे आपल्याला या ओव्यातून सांगितलेलं आहे. तर आपण ओव्या पण थोड्याशा वाचूया. नंतर आपण स्वतः उपासना करावी. परमार्थाचे पुनरुज्जीवन करायचे. पुनरुज्जीवन म्हणजे काय करायचे आहे तर त्यासाठी आपल्या वाणीचा उपयोग हे त्यांनी करायचं आहे. वाणीचं काय करणार? आपण एक भजन कीर्तन करू शकतो, प्रवचन करू शकतो, निरूपण अध्यात्म निरूपण करू शकतो. म्हणजे ही आपली वाणी आहे देवाला राहिलेली असावी त्याचंच गुणगान आपल्याला करायचं आहे. तरच परमार्थाचा पुनरुज्जीवन होणार आहे. परमार्थ हा जो मोडकळी झालेला आपल्याला दिसतो त्याला आपल्याला आधार हा विरक्त देत असतो. त्यानंतर उपासना करायची, लोकांमध्ये उपासनाही घडवायचे. नंतर लोकांसाठी जाणं म्हणजे परोपकाराचा म्हणजे आपल्याला हे वचन माहिती आहे. परोपकार करून आपली कीर्ती आपलं लोकांसाठी परोपकार म्हणजे काय कोणत्याही अपेक्षा न ठेवता लोकांना आपली मदत करणं त्याला परोपकार म्हणतात. त्याच्यामध्ये परोपकार करायचे आणि आपली कीर्ती आपण दिगंतर कीर्ती म्हणतो आपण कसं आपली कीर्ती मनोत्तरही त्याच्यामुळे पाहू शकतो.
दिसत आहे ते आपल्याला हवंच असतं. ही जी ओढ आहे ना, ती दुसऱ्या वस्तूंची जी ओढ आहे ती त्याने कटाक्षाने टाळायची आहे. ती टाळली तर म्हणजे जो अनासक्त होतो ना त्याच्यामध्ये विरक्ती, त्याबद्दल विषयाबद्दलची विरक्ती त्याच्याबद्दल उपजली तरच कौगंल्याची स्थिती त्याच्या अंतःकरणात दिसते. कारण ते राहण्यासाठी अंतःकरण कायम आपलं पवित्र राखायचे. अंतःकरण तुमचं निर्मल असेल तर म्हणजे काय निर्मल कशा दृष्टीने निर्मल आणि शुद्ध आहे याच्यात सुद्धा फरक आहे का. आपले जे अंतःकरणात असं कामक्रोधाचे जे विकार आहेत त्याच्यामुळे जर आपल्या अंतःकरणावर बसलेला असेल तर ते अंतःकरण निर्मल कसं राहील. आपल्याला अंतःकरणात आपल्याला प्रभूची आहे त्याला जागा आहे द्यायला तर हे वाचना विकार बाहेर काढल्याशिवाय अंतरात प्रभूला कशाला जागा होईल का. त्यामुळे हे अंतःकरणातून ज्या कामक्रोधाने विकारांत आपल्याला बाजूला ठेवायचे त्याला अंतःकरणातून बाहेर काढायचं तर ते अंतःकरण निर्मल होईल, शुद्ध होईल. नंतर अंतःकरण पवित्र टाकायचे. मनामध्ये एवढूसाही पाप विचार पाप वासना ही एका मनाने एवढूसा जरी वाईट विचार जरी आला ना तरी आपलं अंतःकरण हे लगेच मलिन होतं. त्यामुळे आपलं अंतःकरण शुद्ध ठेवायचं, पवित्र ठेवायचं, मलिन करून द्यायचं नाही. तर विचारांनी हे अंतःकरण हे पवित्र राहत असतं, शुद्ध राहत असतं. त्यामुळे निस्वार्थपणाने आपल्याला वर्तन करायचं आहे. आणि हे सगळे अवघे हे विश्वची माझे गुरु आपल्याला सगळ्यांनी म्हटले त्या संत लोकांचा इतका व्यापक दृष्टिकोन आहे. हे सगळे जनच हे आमचे आहे. म्हणजे तिथे कोणी आपोपर भावच नाही ना की हा माझा आहे तो तुझा असा काहीच प्रश्न नाही आहे की हे सगळे जण हे माझेच आहेत. म्हणजे मग परोपकार हा बोलतच नाही तर आपलेच सगळे जण आपण आपल्या जणांवर उपकार करत नसतो नाही का. त्यामुळे आपल्याला हे सगळे जण ते आपले माझे आहेत असं म्हणावं आणि निस्वार्थपणाने वागावं आणि नित्यमुक्त असावं. मुक्त असावं आता आपण बघा नित्यमुक्त वाचनात असून तरी कायम मुक्त राहायचं आहे. त्यामुळे आपल्या संगतीने जनांचा उद्धार करायचा म्हणजे आपली संगती ही लोकांना अनुकरणीय वाटली पाहिजे असं आपलं वर्तन पाहिजे की आपण लोकांच्या संगतीने आपल्या संगतीने लोक सुधारते असं आपलं वर्तन असेल तर नक्कीच ते जगताचं उत्तम लक्षण आहे असं समजावं. आणि जनांचा उद्धार करायचा आहे आणि कोणाचाही अभेद करायचा नव्हतो. गरीब असो, दीन असो, अशिक्षित असो, सुशिक्षित असो तरी कोणाचाही अभेद करायचा नाही. तुमच्या चरणाशी जे येतात ना तुम्हाला शरण येतात त्यांना म्हणजे शरण म्हणजे तुम्ही मला तुमच्याकडनं बोध हवा आहे असं म्हटलं तर आपण कोणता अभेद करायचा नाही. त्यांना आपल्या कर्तव्य ज्ञान आहे की त्यांना घेऊन शहाणं करून सोडायचं आहे असा अभेद करायचा नाही आहे. आणि ज्ञाना साधनांचे जे प्रकार आहेत ना आता आपण मग अशी बघितलं धर्म साधना कर्म ज्ञान गोपिंद ब्रह्मांडाचं ज्ञान तत्त्वज्ञान नंतर शरीरज्ञान तत्त्वाचं ज्ञान नंतर पंचविषय काय पंचीकरणाचं ज्ञान हे सगळं ज्ञान हे त्याला असलं पाहिजे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं. आणि भगवंताचे अनुसंधान ध्यान कसं करावं अनुसंधान कसं ठेवावं हे स्वतः सगळा आचरून लोकांनाही दाखवायचं आहे. त्याला सगळ्या आता आपल्याला सगळ्या अवस्था माहिती आहे 4 अवस्था आहेत याच्या पण त्याच्यामध्ये विदेह अवस्था किंवा नंतर सहज अवस्था म्हणजे आपण जी जन्माला येतो ती सहज अवस्था त्या स्थितीत जाणं म्हणजे ती सहज अवस्था. विदेह अवस्था म्हणजे देहावर अंत असणं म्हणजे विदेह अवस्था. तुर्यावस्था म्हणजे साक्षी अवस्था आहे. नंतर म्हणजे स्वप्न जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुर्या अशा या 4 मुख्य अवस्था आहेत. तर त्या तुर्यावस्थामध्ये की बाकीच्या 3 अवस्था आहेत त्या जागृती स्वप्न सुषुप्ती या अज्ञानाच्या आहेत. पण तुर्या ही अवस्था आहे की ती ज्ञानाचं आपल्याला परमात्म्याच्या ज्ञान म्हणजे मी साक्षी भावाने आपल्याला राहण्यास तुर्यावस्था आपल्याला शिकवते. मी त्याच्याबद्दल नाही मी साक्षी आहे. अंतर साक्षी आपण म्हणतो तसं मी साक्षी आहे. नंतर या सगळ्याचं ज्ञान त्याला हवं असलं पाहिजे आणि त्याचा जो अभ्यास आहे ना तो स्वतःचा वैयक्तिक मोक्षासाठी करायचा नाही आहे तर जनसामान्यांचं हित कशात आहे त्या दृष्टीने त्यांनी आपली साधना करायची आहे. ही साधना लोकांकडे करून घ्यायची असा असा जो आहे विरक्त समर्थांचा तर समाजांचा
विरक्त हा समाजाचा हा मोठा आधारस्तंभ आहे असं लोकांना वाटतं की विरक्त हा समाजाचा आधारस्तंभ आहे. आता आपण बघितलं की तसं समर्थांना अपेक्षित असलेला विरक्त कसा आहे त्याचं आपण आता वर्णन केलेलं आहे. त्यामुळे समर्थांचे लोकसंग्रह करण्याचा आपण त्यांनी काय काय उपाय करायचे आहे. समर्थ म्हणतात विरक्त कसं आपण वर्णन केलं. स्वतः मोठा ब्रह्मज्ञानी असतो, नंतर अत्यंत निष्काम विलक्षण शांत चतुर असतो, लोकसंग्रह कार्यकर्ता लोकसंग्रह करता पुरुष असतो, नंतर मोठ्या निरपणाने आपण नेतेपद सांभाळत असतो. मनुष्य जेव्हा कार्य करतो त्याच्यावर मोठी जबाबदारी असते की समाजाला आपल्याला ईश्वराभिमुख करायचे, त्याला चांगलं शिकायचे, त्यांच्याकडे उपासना करून घेतलेली दुर्मिळ जबाबदारी महंत लक्षणी तेव्हा आपण बघायचं आहे. त्यामुळे अंतर्यामी लोकांचा विवेक जागृत करायचं म्हणजे मोठी जबाबदारी लोकांना सन्मार्गाला लावायचे असा त्याला विरक्ताने अध्यात्म अशा प्रकारे वळवायचे, परमार्थ उजळावा असं समर्थांनी आपल्याला उल्लेख सांगितलेलं आहे. भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठी काय काय उपाय आणले ते आपण आता थोडक्यात बोलूया. भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठी पर्वे करावे याच्यात त्यांनी काय काय करायचे. महोत्सव करायचे, नाना पर्व महापर्वणी आपण म्हणतो तशी पर्व करायचे, नंतर भक्तांचे मेळावे घडवायचे, नंतर वैभव त्याचं वाढवायचे, उपासना वाढवायचे, नंतर त्यासाठी काय करायचे हरिकीर्तन करायचे, निरूपणाने आपलं हे सगळं जग आहे ते रामकथा ही कल्याण न्यायची आहे आपल्याला. त्यामुळे त्यांनी निरूपण वाढवलं. भक्ती मार्गाचं आचरण करून जे निंदक आहेत त्यांना लाजवायचे, म्हणजे निंदकसुद्धा पुन्हा म्हणजे आपल्या भक्ती मार्गाकडे वळतील असं त्याचं वर्तन असलं पाहिजे. नंतर पुष्कळांवर प्रोत्साहन करायचे, नंतर विरोधदार करायचे आणि पुण्यमार्गाचा विस्तार करायचा आहे. त्यासाठी आपल्याला पण काय काय सांगतो की स्नान करा, संध्या करा, जप ध्यान, तीर्थयात्रा करायचे, भगवत भजन नित्यनेमाने अंतर्शुद्ध करायचा आहे. नंतर दृढनिश्चय संसार सुखाचा करायचा आहे. हा जो विश्वाचा संसार आहे तो आपल्याला सुखाचा करायचा आहे. विश्वजन उद्धार हवा, विश्वजनाचा उद्धार करायचा आहे. जगदोद्धार म्हणतो आपण सगळे संत जे आहेत तो जगदोद्धारासाठी त्याने अवतार घेतलेला आहे. म्हणजे ते एका प्रकारे महंत जो असतो हा विरक्त पुरुष असतो तो लोकशिक्षक असं म्हटलं जातं की तो लोकांना उत्तम प्रकारे शिकवत असतो. विरक्ताने धीर गंभीर असावं, नंतर उदार असावं आणि तत्पर निरूपण करण्याविषयी त्यांनी तत्पर असलं पाहिजे. सावध अंतःकरणात सावध परवा आपला विषय झाला की कशाचे स्मरण करायचं. प्रत्येक गोष्टीचा येणारी घडी ही उद्या म्हणजे कशी येईल आपल्याला वेळ सांगता येत नाही. प्रत्येक वेळेचं म्हणजे त्याला महत्त्व हे त्यांनी आपल्या जीवनात कायम ठेवलं पाहिजे. त्यानंतर त्याच्या दृष्टीने तुम्ही भक्तीचं आचरण केलं पाहिजे. आत्ताचा आपण घडी आपली जीवनाची चालू घडीला नामस्मरणात घालवली नाही, विश्वजीवनात घालवलं नाही तर पुढे येणारा काळ आपल्याला कधी घडत लागेल आणि आपल्याला रामदर्शनाची भेटी ही आपल्याला आपण त्यामुळे कायम आणतो. म्हणून त्यांनी कायम सावध करायचं, म्हणजे मरणाचं स्मरण हे अंतरात ठेवून त्याप्रमाणे लगेच वर्तन करायला सुरुवात करावी. आणि विरक्त पुरुषांनी काय करायचं आहे अजून तर आपल्यासारखे विरक्त असे साधू पुरुष या जगात रुंदायचे आहे आणि विरक्त रुंदावे, विरक्ते साधू ओळखावे. साधू आपल्याला परवा आपण म्हणतात असं साधू हे सहजासहजी समाजात मिसळलेले असतात तर आपल्याला त्यांची ओळख होत नाही. जसे तांदूळातले खडे ते तांदूळासारखेच दिसतात, त्या गुळाचा पण एक खडा असतो पण तो तुम्ही दाताखाली गेला तर दात पडण्याची शक्यता जास्त असते. तसे हे तुम्हाला निवडून काढायचे नाही. त्याच्यासाठी तुम्हाला त्यांची लक्षणं काय ही माहिती असल्याशिवाय तुम्हाला त्यांना निवडून घेता येणार नाही. आपल्याला संत हे आपल्याला शोधायला लागतात. ते विरक्ताने हे हे शोधायचे आहे आणि विरक्ते मित्र करावे आणि असंत योगी सज्जनांना विरक्ताने मित्र करायचे आहे. मित्रही करायचे आणि संत सज्जन योगिकांना आपल्या त्यांच्या संगतीत आपल्याला द्यायचे, पुरस्चरण करायचे, तीर्थाटन करायचे, नाना स्थानं जी आहे ती रमणीय करायचे की
इथे आल्यानंतर फिरताना हे स्थान अतिशय रमणीय आहे. इथे येऊन बसावं, ध्यान करावं, ते करावं असं त्याला मनात लोकांना वाटलं पाहिजे. अशी जी स्थानं आहेत ती त्यांनी रमणीय करायची आहे. नंतर विरक्त उपाधी करावी. उपाधी म्हणजे आपण नेतेपदाची उपाधी आहे, पण ती तुम्हाला वेळ आली तात्काळ सोडून देता आली पाहिजे. म्हणजे विरक्त हा म्हणतात त्याच्यावर आपलं लोकांना वावरायचं काम झालं की पुन्हा एकांतात जाऊन बसायचं, असा हा विरक्त असतो की तुम्ही गोष्टींची काय योजना करायची आहे ही त्यांनी एकांतात ठरवून ते करायची योजना आणि मग लोकांतात यायचं. कारण लोकांतामध्ये आपल्याला म्हणावं तसा एकांत मिळत नाही. आपल्याला विचार करायला त्याच्यामध्ये एकसूत्रता किंवा जी शांतता लागते ती लोकांना कळत नाही. म्हणून लोकांतही त्यांनी करायचं आणि एकांतही दोन्ही विरक्ताने करायचे आहे. आणि आपली उदास वृत्तींची आहे. उदासी म्हणजे सगळ्या बाबतीत तो सुखदुःख सगळे कृत्वा असं जो भाग म्हणजे द्वंद्व आहे ते दोन्ही बाबतीत ते लाभ होऊ दे, जय होऊ दे, पराजय होऊ दे, तरी आपली मनस्थिती आहे ती कायम शांत ठेवायची. त्याला म्हणजे उदास वृत्ती नसून झाली. नंतर विरक्ताने क्रियापुरुष किंवा अंतकनिष्ठ न व्हावे पराधीन. कोणाच्या अनिष्टपणे कमीपणा घेतो आपण, ते कमीपणा समाजात गौरवपणा कमीपणा घ्यावा, पण किती घ्यायचा आणि कोणाकडे घ्यायचा हे विरक्ताला त्याचं ज्ञान असलं पाहिजे. नंतर विरक्त समय जाणावा, प्रसंग वेळ प्रसंग ओळखावा आणि चतुर असावा विरक्त असं आपल्याला समर्थांनी या ओव्यात सांगितले आहे. विरक्ताने सगळं जाणावे आहे आणि त्यासाठी त्यांनी हरिकथा निरूपण, सगुण बदल, गणपज्ञान, पिंडज्ञान वगैरे उल्लेख केले नव्हता. फक्त हे उभी आहे म्हणून सांगितलं. कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, सगळे मार्ग त्याला जाणता आले पाहिजे. प्रेमळ स्थिती, उदास स्थिती, योग स्थिती या स्थिती आहेत. माणसाची मनस्थिती प्रेमळ असावी, उदास असावी. नंतर योग ध्यानस्थिती, विजयस्थिती या आपण स्थिती मुलाची आपण बघितल्या की याला सगळ्यांचं ज्ञान असलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला अनाहत नाद, ध्वनी नाना प्रकारचे ध्वनी आहे. अनाहत नाद, अंगत नाद आहे किंवा मुद्रा आहे, आसन आहे, मंत्र तंत्र विधी विधान सगळ्यांचं त्याला ज्ञान हवं असं समजून म्हणतात. आणि आता विरक्त आपण म्हणायचं म्हणतो की त्याचं सर्वसाधारण वर्तन कसं असतं तर ते समर्थकांतात विरक्त असावे निर्मित्र जगमित्र असावं त्यांनी. आणि कशा असतो कसा म्हणजे जगमित्र तर जिव्हेपाशी आहे सत्य. ते तुम्ही जर गोड बोलला तर सगळे आपल्याला खुश होतात. गोड बोलायचे आपल्याला, कठीण वचन आपल्याला तोंडातून निघतात त्याप्रमाणे. कारण जर लोकांचं अंतःकरण दुखवणं हे सुद्धा एक प्रकारचं पाप आहे. म्हणून शुभ बोलून ते बोलावे किंवा बोला अमृत बोलावे अशी गाणी असं हेच सांगतात की आपल्याला की आपल्याला जगमित्र कधी होती तर आपण स्वतः त्यांच्या गोड बोलून त्या आपलं जे कार्य करायचं आहे त्यांच्याकडनं करून द्यायचं आहे. नंतर विरक्त असावे, बहुगुणी असावं विरक्तांनी असं समजून म्हणतात. नंतर विरक्त तर असावंच, त्यांनी हरिभक्त पण असतं तिथे. नुसता बघायचे आपण म्हटलं नुसतं विरक्त होऊन दर्शन होत नाही तर होतं, तर त्याच्यासाठी भक्तीची पण काय त्याच्या अंतरात असता ओढ असते पाहिजे, हरिभक्त असला पाहिजे आणि हरिक्त पण त्याच्या अंगी असलं पाहिजे असं समजतं आपल्याला सांगतात. त्याने नाना प्रकारच्या शास्त्रांचा अभ्यास करायचा आहे. नंतर मग जी खंडन आपण म्हणतो की तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला एखादा मग खोटा असेल तर खोडता येईल, अभ्यासच केला नाही तर कसं खोडणार मग. आणि लोकांचं शंका समाधान जे आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे. शुद्ध मार्ग लोकांना सांगायचं आहे कोणता आहे. आणि संशय जे आहे मनातले विकल्प आहे लोकांच्या ते विरक्ताने दूर करायचे आहे असं आपल्याला समर्थाने सांगितलं. आणि निंदक जे आहे आपण निंदनाचे एखादा असावे शेजारी असं आपल्याला महाराजांनी पण म्हटलं आहे. जे निंदक आहे त्यांना वंदन करायचं आहे. दुर्जन प्रथम वंदे माझी आई काय म्हणायची, दुर्जनाला आधी पहिलं वंदन करा मग सज्जनांमध्ये वाढा. दुर्जन तुम्ही एकदा समाजात तुम्ही दुर्जनांना वंदन केलं तर त्यांना आपण मान देतोय असं कळलं की ते निंदक सुद्धा आहे आपल्याला, दुर्जन सुद्धा आहे
समाजात चांगल्या तऱ्हेने वागू शकतात। यासाठी दुर्जनम प्रथमम म्हणजे असं म्हटलेलं आहे। आणि नंतर साधक जे आहेत, साधना करणारे साधक आहेत, त्यांना विरक्तांनी बोध करायचे आहे आणि जे बद्ध आहेत त्यांच्या अंतःकरणात भक्ती ही रुजवायची, चेतवणे, बंदी तो चेतवारे, चेतवायचे म्हणजे ते त्यांना काही परमात्म्याचं ज्ञान नाही, फक्त संसाराचं ज्ञान आहे, प्रपंचाचं, पण त्यांना मार्गाकडे, परमात्मा मार्गाकडे वळवायचं आहे बद्धांना। म्हणून हा आपण म्हणतो ना दासबोध बद्ध ते सिद्ध, अशा सगळ्या लोकांसाठी हा दासबोध समर्थाने लिहिलेला आहे। तर बद्धांना सुद्धा भक्ती अंतःकरणात रुजेल अशा तऱ्हेने आपलं निर्विरूपणाने त्यांना पटवून द्यायचं आहे। आणि शेवटी समर्थ म्हणतात विरक्त उत्तम गुण झाले। समर्थ म्हणतात विरक्ताने जे लोकांच्या जे उत्तम गुण आता आपल्याला सांगितले ते विरक्ताच्या अंगी असले पाहिजे, ते घ्यायचे आणि अवगुण त्यागाने, अवगुणांचा त्याग करायचे आहे आणि नाना अपाय बंधाने विवेक होईल। आपल्या विवेकाच्या जोरावर त्याने काय करायचे आहे की घातक अशी विघ्न जी येतात आपल्या उपासनेच्या काय ती आपल्याला घातक अशी विघ्न आहे ती नाहीशी करायची, विवेकाच्या जोरावर, विवेकाच्या बळावर आपल्या जे अपाय आहे ते दूर करायचे आहे। अशी उत्तम लक्षणे विरक्ताने एकाग्र मनाने ऐकावी, पण त्याचा आवेरबरी करायचा नाही एवढं समर्थाने स्पष्ट सांगितलेले आहे। म्हणून काय सांगतात की लक्षणे पुष्कळ आहेत तरीसुद्धा की तुम्ही त्याचा कंटाळा करू नका आणि जेवढी पटतील तेवढी घ्या, हा समर्थांचा नम्र भाव आहे। एवढी लक्षणं आहेत पण तुम्हाला तेवढी पटतील तेवढी आपल्याला आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न करायचे आहे। पण ती घेतली लक्षणं न घेतली तर काय होणार आहे, ती वाईट लक्षणांमुळे स्वेच्छाचारीपणा वाजेल आणि आपल्या म्हणजे त्यामुळे पढत मूर्खपणा जो आहे तो आपल्या पदवी येईल असं समर्थन। पढत मूर्ख कसा असतो याचं लक्षण आपल्याला समर्थांनी पुढील समासात सांगितलेली आहे। मागे आपण बघितलं की मूर्ख आणि पढत मूर्ख असे दोन मूर्खांचे प्रकार आहेत। मूर्ख म्हणजे त्याला कशाचं ज्ञान नसतं, म्हणजे प्रपंचिक ज्ञान, त्याला परमात्म्याचं ज्ञानच नाही तो मूर्ख। आणि पढत मूर्ख म्हणजे काय, शाळा असून मूर्ख, त्याला सगळं कळतं पण ऐन वेळी त्याचं वर्तन विपरीत होतं, त्याला समर्थांनी पढत मूर्ख म्हटलेलं आहे। त्या समासाचा आपण पुढील ह्याच्यामध्ये विचार करूया। श्री समर्थांच्या चरणी रामाच्या चरणी अर्पण करूया आणि राम मला सुरुवात